सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात मंगळवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। या पार्श्वभूमीवर कुंभारवेस नाल्याजवळ सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नाल्यातून गॅस काढण्याच्या संकल्पनेचा संदर्भ घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नाल्यातून गॅस तयार करण्याचा अभिनव प्रयोग करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला। या प्रयोगाद्वारे सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांची खिल्ली उडवत जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेसमोर हे मोदी बाबा मेरी लाज रख लो आज, नाले से गॅस निकालो आज, चाय पकोडे बना लो आज अशी आरती केली आणि नाले का गॅस का सपना दिखाना बंद करो, गॅस सिलेंडर सस्ता करो असे म्हणत गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। या आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूर शहर काँग्रेस ई ब्लॉकचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी बोलताना चेतनभाऊ नरोटे यांनी घणाघाती आरोप करताना म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या व जनविरोधी धोरणांमुळे देशात गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे। गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना दिवसेंदिवस रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे अनेक लघु उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाल्यातून गॅस या भ्रामक संकल्पनेचा पर्दाफाश करण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनादरम्यान नाल्यातून गॅस तयार करण्याचा कथित प्रयोग सादर करण्यात आला। नाल्याजवळ उपकरणांच्या सहाय्याने गॅस निर्मितीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात गॅस तयार न झाल्याने ही संकल्पना केवळ घोषणांपुरतीच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले। पुढे बोलताना चेतनभाऊ नरोटे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करत सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशातील गॅस सिलेंडरचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत आहे। दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून लोकांना रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नाही। नाल्यातून गॅस काढण्याचे जे निंजा टेक्निक सांगितले जाते ते प्रत्यक्षात फसवे ठरत आहे। आज आम्ही स्वतः प्रयोग करून पाहिला, मात्र गॅस तयार झाला नाही। यावरून स्पष्ट होते की सरकार केवळ घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करत आहे। वाचाळवीरासारखे राजकारण करून देशाच्या हितापेक्षा सत्तेचे राजकारणच पुढे नेले जात आहे। या आंदोलनाद्वारे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व तुटवडा दूर करावा अशी जोरदार मागणी केली। यावेळी ई ब्लॉकचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते म्हणाले की गॅस सिलेंडर बुकिंगचे दिवस वाढवून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे। प्रत्यक्षात बुकिंग केल्यानंतरही नागरिकांना गॅस एजन्सी समोर तासनतास दिवसेंदिवस रांगेत उभे राहावे लागत आहे। एकीकडे सरकार गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे सर्वत्र लागलेल्या रांगा सरकारचे अपयश उघड करत आहेत। सणासुदीच्या काळात स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्याने महिला भगिनी, हॉटेल व्यावसायिक आणि लघु उद्योजक प्रचंड अडचणीत आले आहेत। हे सरकार केवळ घोषणा आणि दिखाव्यापुरते मर्यादित असून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या धोरणांविरोधात जागरूक होणे गरजेचे आहे, अन्यथा देशावर खूप वाईट परिस्थिती येणार आहे। या आंदोलनात यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रदेश सचिव राहुल वर्धा, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, उद्योग आणि वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंदपट्टे, सिद्धराम चाकोते, भारतीताई इप्पलपल्ली, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोलकर, सुमनताई जाधव, वाईस अध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज मेथरे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, माजी नगरसेविका शोभा बोबे, संध्या काळे, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, नूर अहमद नालवार, सुनील सारंगी, धीरज खंडारे, सचिन पवार, अभिषेक गायकवाड, श्रीनिवास परकीपंडला, आप्पाजी गायकवाड, शिवाजी साळुंखे, चंद्रकांत टिक्के, हनुमंतू रूपनर, मोहसिन फुलारी, जब्बार शेख, अभिलाष अच्चू गटला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। देशातील विश्वगुरु यांच्या विचारातून
आपण बघता की न्यायालयातून गॅस काढण्याचा पूर्ण देशामध्ये प्रयोग चालू आहे। त्यामुळे सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार प्रणिती यांच्या मार्गदर्शनाखाली मोदीजींच्या संकल्प आज आपण बघताय की या नाल्यावर आपण प्रयोग केला आणि आता बघितलात की गॅस या ठिकाणी पेटलेला आहे। संपूर्ण आता तुम्ही या लोकांनी बघितलं की नाल्यामध्ये पाईप टाकल्यानंतर मोदीजींनी जसं देशाला सांगितलं आणि तिकडं पाईप टाकल्या या ठिकाणी गॅस पेटलेला आहे। आपण बघता की पहिल्यांदा सांगितलं की नोटबंदीमध्ये देशातील काळा धन आपल्याला आणायचा आहे। लोकांच्या गरीब लोकांच्या अकाउंटवर 15-15 लाख टाकायचे ते देखील आलेले आहेत। नंतर सांगितलं की कोरोना काळामध्ये गॅस जो अनेक लोक ऑक्सिजनवर मरत होते त्यावेळेस देखील मोदींनी सांगितलं की ऑक्सिजन सगळ्याला मिळत आहे आणि सगळे लोक या ठिकाणी खोटं बोलत आहेत। त्यातील अनेक लोक त्या ठिकाणी देशामधले महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहरामध्ये दगावले गेलेले आहेत। आता देखील तुम्ही बघता की मोदीजी सांगतायत की देशामध्ये राज्यामध्ये गॅस कुठेही तुटत नाही आणि त्यांच्या संकल्पना आज बघताय की सगळे गॅस निर्मिती या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्या जे विचारातून या ठिकाणी हे गॅस आता सक्सेसफुल झालेला आहे। मोदीजी हे देशाचे सक्सेसफुल जे किती लोकांना उल्लूमध्ये काढायचं हे खऱ्या अर्थानं मोदीजीकडनं शिकलं पाहिजे। लोकांना थाळी वाजवायला सांगितलं, अनेक हिरो नट नट्या अमिताभ बच्चन देखील टाळ्या वाजवले, अनेक लोकांना दिवे लावायला लागले, मेणबत्त्या लावायला सांगितले आणि आता त्यांनी सांगतायत की राज्यामध्ये त्यांचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते सांगतायत की अजिबात कोण या ठिकाणी खोटं बोलायचं नाही, सगळीकडे सुळीत चाललंय, गॅस सगळ्याला मिळू लागलाय। मग 2-2 किलोमीटर अंगा काय लोक उगं बाहेर पडतात का? पण आज राज्यात महाराष्ट्रात नाही अनेक राज्यामध्ये तुम्ही बघता की लोकांच्या गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत, तरी देखील ह्या राज्यकर्त्यांना डोळे उघडायला तयार नाहीत आणि फुल बोलायचं खोटं बोलायचं की राज्यामध्ये गॅस आहे, इकडे लोक मरी का नाहीत, पण खोटं बोलायची एक हद्द असते। परवा बघितलं की सोलापूर शहरामध्ये राहुलजी गांधी फक्त चहा पिल्यामुळे आंदोलनमध्ये ज्यांची लायकी नसताना लोक त्या ठिकाणी राहुलजी गांधीवर टीका करतात। आपलं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे ह्या देशाचं, जे खोटं बोलणाऱ्या लोकांना देखील तुम्ही खांद्यावर घेता आणि जे माणूस लढतोय खरं बोलतोय अशा लोकांना ह्या ठिकाणी आंदोलन त्यांच्यामुळे होतंय। त्याकरता जे आंदोलन केले होते राहुलजी गांधींच्या विरोधात, आता आम्ही या ठिकाणी राहुलजी गांधींना काँग्रेस पक्षाच्या दूध अपेक्षा या ठिकाणी घालणार आहे। आणि आपण बघताय की आज नागरिक परेशान झालेले आहेत। कोरोना काळामध्ये झाले, नोटाबंदी झाले, आता सिलेंडर गॅससाठी LPG या ठिकाणी गॅस मिळत नाही म्हणून लोक रस्त्यावर उतरले आहेत। काँग्रेस पक्ष कुणालाही गोरगरिबाच्या वाऱ्यावर सोडणार नाही। राहुलजी गांधी जे संघर्ष करतायत त्या संघर्षाच्या पाठीमागं आम्ही सर्वजण काँग्रेस पक्ष लोकांच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।